डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार मानले जाते। परंतु काही लोकांना प्रश्न पडतो की राज्यघटनेचे संपूर्ण श्रेय फक्त बाबासाहेब आंबेडकरांनाच का दिले जावे। याचे उत्तर पाहण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा। सर B.N. राव यांनी साधारणतः महिनाभरात राज्यघटनेचा जो कच्चा मसुदा म्हणजेच ड्राफ्ट तयार केला होता त्याला राज्यघटनेच्या मसुद्यात म्हणजेच ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशनमध्ये रूपांतरित करण्यासाठी आंबेडकरांनी खूप परिश्रम घेतले होते। दिनांक 21 फेब्रुवारी 1948 रोजी आंबेडकरांनी तयार केलेला सुधारित मसुदा घटना परिषदेकडे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सादर केला। त्यानंतर 4 नोव्हेंबर 1948 ते 26 नोव्हेंबर 1949 या काळात त्या मसुद्यात घटना परिषदेने ज्या दुरुस्त्या सुचविल्या होत्या त्या प्रत्येकीवर काळजीपूर्वक विचार करून अंतिम रूप देण्याचे काम आंबेडकरांनी आपली कायदेशास्त्रातील सारी विद्वत्ता पणाला लावली। म्हणूनच त्यांना राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार मानले जाते। व त्याचबरोबर या वास्तवाची नोंद घटना समितीच्या अनेक सदस्यांनी घटना परिषदेमधील भाषणामध्ये केली आहे। दिनांक 5 नोव्हेंबर 1948 रोजी मसुदा समितीचे एक सदस्य T.T. कृष्णामाचारी यांनी केलेले भाषण घटना समितीच्या बहुसंख्य सदस्यांच्या डॉक्टर आंबेडकरांच्या संबंधीच्या भावनांचे प्रतिनिधिक मानावे असे आहे। ते म्हणतात, अध्यक्ष महाशय, मी या सभागृहातील त्या सदस्यापैकी एक आहे की ज्यांनी डॉक्टर आंबेडकरांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकलेले आहे। राज्यघटनेचा मसुदा तयार करताना आंबेडकरांनी किती उत्साह दाखविला आणि किती कष्ट घेतले याची मला कल्पना आहे। या सभागृहाला कदाचित हे ज्ञात असेल की मसुदा समितीसाठी आपण ज्या 7 सदस्यांची नियुक्ती केली होती त्यापैकी एकाने आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि त्याची रिकामी जागा भरली गेली। दुसऱ्याचे या काळात निधन झाले। तिसरे सदस्य अमेरिकेला गेलेले असल्यामुळे त्यांची जागा रिकामीच राहिली। चौथे सदस्य त्यांच्या राज्याच्या राजकारणात इतके गुंतले होते त्यांची पोकळी सतत जाणवत राहिली। 5वे आणि 6वे सदस्य दिल्लीपासून खूप दूर राहत होते आणि मसुदा समितीचे काम करण्यासाठी त्यांना त्यांची प्रकृती साथ देत नव्हती। त्यामुळे या राज्यघटनेचा मसुदा तयार करण्याचे काम शेवटी डॉक्टर आंबेडकरांवरच पडले। डॉक्टर आंबेडकरांनी हे कार्य ज्या चोखपणे पार पाडले ते निश्चितच प्रशंसनीय आहे। त्यांच्या या कार्याबद्दल म्हणूनच आपण सर्वजण त्यांच्या प्रती कृतज्ञ आहोत। आंबेडकरांच्या घटना समितीमधील कामाबद्दल बहुसंख्य सदस्यांनी त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळली। काहींनी भारतीय राज्यघटनेवर टीका केली, परंतु आंबेडकरांच्या परिश्रमाची, विद्वत्तेची आणि क्षमतेची स्तुती केली। भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीचे श्रेय डॉक्टर आंबेडकरांना खुद्द घटना परिषदेनेच दिले होते। स्वतः आंबेडकरांनी ते श्रेय सर्वस्वी आपल्याकडे न घेता ते अनेकांत वाटले होते। घटना परिषदेमध्ये त्यांच्यावर उधळलेल्या स्तुतिसुमनांनी ते भारावून गेले होते, परंतु विचलित झाले नव्हते। घटना परिषदेने त्यांना दिलेल्या श्रेयाची वाटणी करताना ते म्हणाले की तुम्ही मला दिलेले श्रेय वास्तविक पाहता सर्वस्वी माझे नाही, ते अंशतः घटना परिषदेचे सल्लागार सर B.N. राव यांचे आहे। त्यांनी मसुदा समितीच्या विचारार्थात राज्यघटनेचा कच्चा मसुदा तयार केला होता। या श्रेयाचा काही भाग 141 दिवस परिश्रम घेणाऱ्या मसुदा समितीच्या सदस्यांना आहे। या श्रेयातील फार मोठा भाग राज्यघटनेचे प्रमुख मसुदाकार म्हणजेच ड्राफ्ट्समॅन S.N. मुखर्जी यांच्याकडे पण जातो। यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे एक प्रमुख शिल्पकार आहेत हे स्पष्ट होते आणि बाबासाहेबांचे स्थान हे आढळ आहे।